श्रीसूक्त हा ऋग्वेदामधील एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्रसंग्रह आहे, जो महालक्ष्मी देवीच्या स्तुतीसाठी वापरला जातो. यामध्ये 16 ऋचांचे स्तोत्र आहे, जे धन समृद्धी, सौंदर्य आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी पाठ केले जाते. शास्त्रात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले आहे. असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मीची कृपा असलेल्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची कमतरता नसते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ऋग्वेदात सांगितले आहे की नियमानुसार श्री लक्ष्मी सूक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असणारे सुख समृद्धीकारक श्री सूक्त या स्तोत्राचं महत्त्व. या संसारात कोणीही असो, कितीही मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी, लक्ष्मी, पैसा असावा. प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्ताचे पाठ सांगण्यात आले आहेत. श्री सूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. कमळगट्ट्याच्या जपमाळेवर 11 वेळेस श्री सूक्ताचे पठण करताना कुंकवाचे अर्चन जरूर करावे आणि मग त्या माळेने जप करावा. नक्कीच सुखद अनुभव येईल. शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्री सूक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते. श्री सूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटो समोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे. या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या काळात शुचिर्भूत होऊन श्री सूक्त पठण केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात. आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्री सूक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो. त्या दिवशी 11 वेळेस श्री सूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तींवर कुंकुमार्चन करावे. याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते. तसेच नवरात्रात श्री सूक्त रोज 11 वेळेस या पद्धतीने 9 दिवसांपर्यंत पठण केल्यास धनधान्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होतं. श्री सूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून करावे. याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे. ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे, सर्व काही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाही, तर अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्री सूक्ताचे 11 वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होम हवन करावे. त्याने लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते. श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तींसमोर श्री सूक्त 16 वेळेस आणि विष्णू सहस्त्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लागते. शास्त्र असं सांगतं की जिथे रोज श्री सूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो.